गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावत चाललेला आहे। मी सध्या मुंबईच्या घाटकोपर परिसरामध्ये आहे आणि एका अहवालानुसार मुंबईतील देवनार सायन परिसरातील हवा ही चेन्नई कोलकात्यापेक्षाही अधिक प्रदूषित असल्याचं एका सर्व्हेतून निष्पन्न झालेलं आहे। 2025च्या पहिल्या 6 महिन्यात मुंबई शहरातील हवेतील PM 2.5 या विषारी कणांचे सरासरी प्रमाण राष्ट्रीय मानकांपेक्षा खाली आहे। मात्र देवनार सायन आणि कांदिवली पूर्व आणि बिकेरीसह काही भागात प्रदूषणाची पातळी चेन्नई, कोलकाता, पुडुचेरी आणि विजयवाडा यासारख्या इतर किनारपट्टीच्या शहरांपेक्षा अधिक नोंदवली गेलेली आहे। सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर म्हणजेच क्रिया या संस्थेनं देशातील 239 शहरातील हवेच्या गुणवत्तेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला। या अहवालानुसार देवनार हे देशातील सर्वात प्रदूषित किनारपट्टीच्या ठिकाणांपैकी एक असून इतर मुंबईतील भागांमध्ये PM 2.5 ची पातळी 40 मायक्रोग्राम प्रति घनमीटर या राष्ट्रीय मर्यादेपेक्षा अधिक आहे। चेन्नई आणि पुडुचेरीतील निवासी भागात तुलनात्मकदृष्ट्या हवा अधिक स्वच्छ मानली जाते, तर विजयवाडा आणि कोलकातामध्ये सुद्धा काही ठिकाणी प्रदूषण असले तरी ते मुंबई इतके सातत्यपूर्ण नाही आहे असं सुद्धा अहवालात नमूद आहे। आकडेवारी जर पाहिली तर 239 पैकी 122 शहरांनी NAAQS ची मर्यादा ओलांडली आहे। मात्र WHO कडक 5UG/M3 याचा जो निकष आहे त्यात एकही शहर पूर्ण करू शकले नाही आहे। मुंबईसारख्या किनारी शहरातही उच्च प्रदूषणाची नोंद होत असल्यानं स्थानिक उपाययोजना तातडीनं अंमलात आणाव्यात अशी मागणी सुद्धा आता जोर धरू लागलेली आहे। एकंदरीतच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून वारंवार सातत्यानं याबाबत प्रयत्नसुद्धा केले जातात, मात्र हे प्रयत्न आता तोकडे पडू लागलेत का असा प्रश्नसुद्धा निर्माण होतोय। कॅमेरा पर्सन आदिल शेखसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।